नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा हर्षितची वाट बघत एका कॅफेमध्ये बसलेली असते. खूप वेळ वाट बघून तेजा वैतागून स्वतःशीच म्हणते की यार माझी कॉफी पण संपत आली, कुठे राहिला हा हर्षित, असं म्हणून ती हर्षितला कॉल करायला लागते. आता इकडे हर्षित तिचा कॉल रिसीव करतो तेव्हा तेजा त्याला म्हणते की हर्षित अरे कुठे आहेस तू, मी कधीपासून वाट बघते तुझी, तुझ्या लक्षात आहे ना आपण आज भेटणार होतो ते. यावर हर्षित म्हणतो की हो मी येतोय, पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा तेजा खूप खुश होते आणि म्हणते की सरप्राईज, काय आहे सरप्राईज. यावर हर्षित म्हणतो की जरा वेट तर कर, 5च मिनिटात येतोय, असं म्हणून तो फोन ठेवतो. आता तेजा इकडे खूपच खुश झालेली असते आणि ती मनातच म्हणते की हर्षित आज चक्क सरप्राईज देणार आहे मला, काय असेल, हा खरंच प्रेमात पडलाय की काय माझ्या, नाही म्हणजे ते असं सरप्राईज वगैरे याआधी कधी दिलं नव्हतं ना त्याने. आता तेजा विचार करतच असते तितक्यात हर्षित तिथे येतो. आता तेजा त्याला बघून खूप खुश होते आणि परत म्हणते की काय हर्षित किती वेळ. तेव्हा हर्षित तेजाला सॉरी म्हणतो. आता तेजा हर्षितला विचारते की ते सरप्राईज काय होतं. यावर हर्षित म्हणतो की थांब सांगतो, तू इथेच बस मी आलोच. आणि तो तिला डोळे बंद करून तिथेच बसायला सांगतो आणि तो तिथून काहीतरी आणायला निघून जातो. आता तेजा खूपच खुश झालेली असते आणि ती डोळे बंद करून हर्षितचा वेट करत असते आणि ती स्वतःशीच म्हणते की हर्षित स्वतः आणायला गेलाय, म्हणजे नक्की काय सरप्राईज आणलं असेल त्याने. तर इकडे हर्षित मिठूचे डोळे बंद करून तिला तेजाकडे घेऊन येते आणि मिठूला तेजासमोर आणून बसवतो. अति मोठ्याने सरप्राईज असं ओरडतो. आता त्या दोघींनाही माहिती नसतं की त्या एकमेकींसमोर बसलेल्या आहेत, त्यामुळे त्या दोघीही हर्षित सरप्राईज म्हटल्यानंतर विचारतात की काय आहे. आता मिठू आणि तेजा एकमेकींना बघून खूप शॉक होतात. तेव्हा हर्षित तेजाला सांगतो की मी तुला जेव्हा भेटायला निघालो ना तेव्हा मिठूचा कॉल आला, म्हणाली की भेटूया का. मग मी विचार केला की एकत्रच भेटूया, म्हणजे तिघे मिळून गप्पा मारूया. आता तेजा आणि मिठूला खूपच राग आलेला असतो आणि त्या एकमेकींकडे रागाने बघत असतात. आता हर्षित त्या दोघींना म्हणतो की मला एक समजत नाही आहे, जर भेटायचंच होतं तर वेगळे वेगळे फोन का केले मला. यावर तेजा खोटं खोटं हसत म्हणते की आत्ता काय. तेव्हा मिठू म्हणते की काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं. आता तेजाला खूप राग येतो आणि ती म्हणते की हो ना, ते तर होतच आहे आजकाल. आता हर्षित त्या दोघींनाही विचारतो की काय चाललं आहे, तुमच्या दोघींचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना. आता तेव्हा दोघीही सांगतात की आहे ठीक. आता हर्षित त्या दोघींकडे बघून म्हणतो की काय कन्फ्युजन आहे यार, तुमच्या दोघींना मला भेटायचं होतं आणि तुम्ही आपापसातच बोलताय, काहीतरी बोला. तेव्हा तेजा म्हणते की काय बोलू, काहीच सुचत नाही आहे. तेव्हा मिठूसुद्धा म्हणते की इनफॅक्ट बोलायची इच्छाच नाही आहे. आता हर्षित आश्चर्याने विचारतो की म्हणजे मग मला इथे कशाला बोलवलं आहे तुम्ही, तुम्ही दोघी बोललात की काहीतरी अर्जंट बोलायचं आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणून मी इकडे आलो. तुम्हा दोघींना माहिती आहे का तुमच्या दोघींमुळे मी माझी इम्पॉर्टंट मीटिंग सोडून आलो आहे. तेव्हा तेजा म्हणते की अरे वेडा आहेस का तू, मीटिंग वगैरे काय सोडून येतो आहेस, हे बघ काम महत्त्वाचं. आणि ती मिठूकडे बघून म्हणते की बाकी सगळं तर नंतर. यावर मिठूसुद्धा हर्षितला म्हणते की कामं सोडून इथे टाईमपास काय करतोय, जा ना. आता हर्षित आश्चर्याने म्हणतो की म्हणजे मी जाऊ, खरंच जाऊ. तेव्हा त्या दोघीही रागाने म्हणतात की हो जा. मग हर्षित तिथून निघून जातो. आता तेजा रागाने मिठूला म्हणते की काय गं, तुला माहिती होतं ना मी त्याला कॉल केला होता, म्हणून मुद्दाम कॉल केलास ना त्याला. यावर मिठू म्हणते की मला काय माहिती की तू कधी कॉल केला आहे, आणि तू ना आता काही बोलूच नकोस, तुझ्यासारखी मैत्रीण ना शत्रूला पण मिळू नये. तुला माहिती होतं ना माझा एकदा हार्ट ब्रेक झाला आहे, मग तू का परत आमच्यामध्ये पडते आहेस, लाज नाही का वाटत गं तुला. आता हे ऐकून तेजा खूपच चिडते आणि म्हणते की लाज ना तुला वाटत नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं हळू बोल, मी शिस्तीत बोलते ना, मग तूही शिस्तीतच बोल. आणि मिठू तू ॲटलिस्ट एकदा तरी प्रेमात पडली आहेस गं, त्यामुळे तुझा हार्ट ब्रेक झाला आहे, पण मी पहिल्यांदा प्रेमात पडते, हे सगळं पहिल्यांदा होत आहे माझ्या आयुष्यात, हे माहिती आहे ना तुला, तरीही का मध्ये येतेस, माझ्या आयुष्यात सुख यावं असं वाटतच नाही आहे का तुला. तेव्हा मिठू म्हणते की प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, तू ना फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करतेस, एक नंबरची सेल्फिश आहेस तू. तेजा तू ना कधीच कोणाची मैत्रीण नाही होऊ शकत. यावर तेजा रागाने म्हणते की तुझ्या आधीपासून हर्षित माझा मित्र आहे, लक्षात ठेव. आमच्या दोघांच्या मध्ये तू आली आहेस, आधी मी होते नंतर तू आली आहेस, त्यामुळे तुला मी शेवटचं सांगते, शिस्तीत बाजूला हो. तेव्हा मिठू ओरडून म्हणते की जमणार नाही, जमणार नाही. आणि ती तेजाला म्हणते की चल निघ, काय बसली आहेस इथे. तर तेजाला मिठूचा खूपच राग येतो आणि ती रागातच तिथून निघून जाते.
तर आता यानंतर घरी आपण पाहतो की प्रेरणा आणि श्वेता पसारावरच बोलत असतात। आता श्वेता म्हणते की किती पसारा करून ठेवतात ग या मुली, तुम्ही आणि ती वल्लरी नसतो ना तर उकिडा झाला असता या घराचा। आणि तेव्हा प्रेरणा म्हणते की पण आहोत ना आपण, आणि आपली तेजा ती सतत तिच्या वर्क आवरमध्ये बिझी असते, सतत कामाचं टेन्शन, आणि मिठू लहान आहे अजून। यावर श्वेता आश्चर्याने म्हणते की लहान? एक नंबरची आळशी आहे ती, काही लहान वगैरे नाही, आणि ती लहान आहे ग मिठू अजून। यावर श्वेता आश्चर्याने म्हणते की लहान? एक नंबरची आळशी आहे ती, काही लहान वगैरे नाही आहे, लहान वगैरे काही नाही आहे, फक्त बडबड आहे का तिची, कामं सांगितली की हवेसारखी गायब होते, आणि म्हणते की तुला ना खूप पुळका आहे ग तिचा। आता प्रेरणा आवरत असते तेव्हा तिला एक बॉक्स दिसतो। आता त्या बॉक्समध्ये तिच्या लग्नाचा शालू असतो। आता शालू आणि लग्नाचं सामान बघून प्रेरणा खूपच इमोशनल होते। आता तितक्यात तिथे वल्लरीसुद्धा येते। तेव्हा श्वेता प्रेरणाला असं इमोशनल झालेलं बघून म्हणते की प्रेरणा साडी। आता यावर प्रेरणा म्हणते की जे लग्न झालं नाही त्याची साडी आहे ही। तेव्हा श्वेता म्हणते की प्रेरणा ऐक ना माझं, नको रडूस प्लीज, मला माहिती आहे असं सांगणं सोपं आहे पण तुझ्यासाठी ते खूप अवघड आहे ग, पण नको तू त्या आठवणींमध्ये अडकू, अगं त्या माणसाबरोबर तू अख्खं आयुष्य नीट घालवू शकली असतीस, मला सांग बघू, नाही ना? मग संपला विषय। प्रेरणा रडत म्हणते की तू बोलतेस ते पटतंय मला, पण मनाचं काय करू ग श्वेता? तेव्हा श्वेता म्हणते की अगं विचित्र माणसाच्या तावडीतून सुटली आहेस तू, कसं कळत नाही आहे ग तुला? वाचलीस ना तू, हे बघ तुझ्या स्वामींवरती विश्वास आहे ना तुझा, झालं तर मग स्वामी काही वाईट होऊन देणार नाहीत बघ तुझं। आता प्रेरणा खूपच रडायला लागते आणि म्हणते की माझं नशीबच फुटकं असेल तर स्वामी तरी काय करणार आहेत ग? श्वेता आता तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते की नको असा निगेटिव्ह विचार करू प्रेरणा। आता प्रेरणा रडत म्हणते की विचार कसा करू नको ग श्वेता, आधी फक्त घोड नवरी होते, आता लग्न मोडलेल्याचा बट्टासुद्धा लागलाय मला, आणि आपण ज्या समाजामध्ये वावरतो ना तिथली लोक काय बोलतात हे आपण नाही कंट्रोल करू शकत ग। तेव्हा श्वेता म्हणते की लोकांचं काही सांगू नकोस मला, लोकांचा आणि समाजाचा विचार करत राहिलीस ना तर नॉर्मल जगणंसुद्धा अवघड होऊन जाईल ग तुझं। तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते आणि म्हणते की आता माझ्याशी कोण लग्न करणार श्वेता, तूच सांग। आता वल्लरी हे सर्व ऐकून खूप इमोशनल झालेली असते आणि ती सुद्धा रडायला लागते। आता श्वेता प्रेरणाला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण प्रेरणा खूपच रडत असते। तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी अजितला भेटायला आलेली असते आणि ती अजितला प्रेरणासोबत नक्की काय घडलं ते सर्व काही सांगते। आता हे सर्व ऐकून अजित म्हणतो की बधीर झाल्यासारखं वाटतं आहे, खरंच काय बोलावं तेच कळत नाही आहे। तेव्हा वल्लरी म्हणते की खरं आहे तुमचं। तेव्हा अजित सांगतो की त्या दिवशी मला त्या गोष्टी समजल्या तेव्हा धक्काच बसला होता, पण हे सर्व लग्न मोडण्यापर्यंत जाईल असं नव्हतं वाटलं। आता वल्लरी सांगते की खरं सांगायचं तर प्रेरणाताई या सर्वांमुळे खचून गेल्या आहेत, म्हणजे बाहेरून सर्व काही सुरळीत आहे असं दाखवतात पण आतून खूपच हादरलेत। यावर अजित म्हणतो की समजू शकतो मी, पण मला त्या समीरचं आश्चर्य वाटतंय, प्रेरणासारख्या मुलीने त्याला आणखी एक संधी दिली आणि त्याने तिला असं वागवलं। आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई सांगत होते की त्यांना अँगर इश्यूज आहेत म्हणून। तेव्हा अजित म्हणतो की हो, पण कितीही राग आला तरी एखाद्या स्त्रीवर हात उचलणं हा गुन्हा आहे, आणि समीर या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला, तो माझ्यासमोर आला ना तर मला माहिती नाही मी त्याचं काय करेल। तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताईंनी तर खूप सहन केलं आहे, त्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी, पण शेवटी गोष्टी हाताबाहेर निघून गेला। आता अजित म्हणतो की खरं सांगू का, तिने जोडीदार म्हणून समीरची निवड केली ना, मला खूप वाईट वाटलं होतं, पण तिच्या आयुष्यात आता आनंद येणार आहे एवढं समाधान होतं कुठंतरी, पण आता हे सगळं ऐकल्यामुळे ना खूप वाईट वाटतं आहे तिच्याबद्दल। तेव्हा वल्लरी म्हणते की आम्ही प्रेरणाताईंना या धक्क्यातून सावरण्याचा खूप प्रयत्न करतोय, खरं सांगायचं तर त्यांना एक भक्कम आधाराची गरज आहे, एका साथीदाराची। यावर अजित म्हणतो की खरं सांगायचं तर माझं तिच्यावर प्रेम आहे आणि कायम असेल, आधी तिच्या जेवणाच्या आणि मग तिच्या पत्रातून तिच्या स्वभावाच्या, आणि तिला भेटल्यावर तिच्या पूर्णपणे प्रेमात पडलो होतो मी, आम्ही दोघांनी सुखी संसाराची स्वप्नसुद्धा पाहिली होती। पण तेव्हा वल्लरी म्हणते की मी समजू शकते, प्रेरणाताईंनी समीरला होकार दिल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलंच असेल, पण दादा। तेव्हा अजित म्हणतो की तसं नाही आहे, मी अजूनही तिचा स्वीकार करू शकतो, मी प्रेम करतो तिच्यावर, तिचं लग्न मोडले, लोक काय म्हणतील या सगळ्या गोष्टींचा मला फरक पडत नाही, पण ती मला स्वीकारेल का? तिच्या मनातून पूर्णपणे उतरलो आहे मी। तेव्हा वल्लरी म्हणते की मला असं वाटतं की त्यांचा राग कमी झाला
आता तुम्ही त्यांना साथ दिली, त्यांना सांभाळून घेतलं ना, तर कदाचित तुम्ही दोघं एकत्र येऊ शकाल. मला माहिती आहे ते सोपं नाही आहे, पण दुःख माणसांना जवळ आणतं. हे बघा, मी आजच त्यांच्याशी बोलेन, पण तुम्ही एकदा शांतपणे विचार करा, तुम्हाला चालेल ना? यावर अजितसुद्धा तयार होतो. तेव्हा वल्लरी खूपच खुश होते. आता यानंतर आपण पाहतो की घरी सर्वजण आपापल्या कामात बिझी असतात. तेव्हाच आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, मी काय म्हणते, उद्या आपण ताक बनवूया, तेवढं शरीराला गारवा मिळेल ना. आणि म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला माहिती आहे का, जसं शरीराला थंडावा देणारे काही पदार्थ असतात ना, तसंच तापलेल्या पोळलेल्या मनाला गारवा देणारी काही माणसं असतात आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा प्रेरणा म्हणते की नसतात गं अशी माणसं. यावर वल्लरी म्हणते की अहो नाही, असतात ना, म्हणजे तुम्ही रागावू नका, पण मी अजित भाऊंबद्दल बोलते. तेव्हा सगळेच खूप शॉक होतात आणि वल्लरीकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता वल्लरी पुढे म्हणते की हे बघा, मी खूप विचार करून बोलते आहे, तुम्ही एकदा ऐकून घ्या माझं. अजित भाऊंचं खरंच तुमच्यावर खूप प्रेम होतं हो, आणि त्यांनी आजवर तुम्हाला कधीही दुखावलं नाही. त्यांनी तुम्हाला नेहमी समजावून घेतलं. मग तुम्ही का नाही त्यांचा विचार करत? एकदा विचार करा ना प्लीज. आता तेजा म्हणते की मी विरोध केला असता वल्लरीला, पण मला आता तिचं म्हणणं पटत आहे. आता मिट्टूसुद्धा म्हणते की हो प्रेरणादी, तू एकदा अजितला भेटायला हवं. यावर तेजा म्हणते की तू एकदा अजितला भेटून तर बघ, कदाचित त्यांच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल त्याच भावना असतील तर. तेव्हा श्वेता आता प्रेरणाजवळ जाते आणि म्हणते की अगं, तो मनाने खूप चांगला आहे गं, आणि जे काही झालं ना, त्यात तुझी काही चूक नाही, मला पटतं याचं म्हणणं. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई, तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना. यावर प्रेरणा म्हणते की कोणत्या तोंडाने जाऊ गं त्यांच्यासमोर? आधी लग्नाला मीच होकार दिला, नंतर मीच नाही म्हटलं, आणि परत त्यांच्याकडे जायचं, त्यांना भेटायला गेले ना, तर त्यांना वाटेल की काय मुलगी आहे ही, समीर नाही आयुष्यात, तर लगेच आली माझ्याकडे, स्वार्थी समजतील गं ते मला. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो, का स्वार्थी समजतील? असं काही होणार नाही. अजित भाऊ मनाने खूप चांगले आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते तुम्हाला खरंच समजून घेतील प्रेरणाताई. यावर प्रेरणा म्हणते की नाही, शक्य नाही आहे. आता ते जे काही घडलं आहे त्या सगळ्यातून मी बाहेर पडलेली नाही आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई. तेव्हा तेजा मध्येच म्हणते की बरं ठीक आहे, आपण आता उगाच तिला नको फोर्स करायला, तिला तिचा वेळ घेऊ दे. या सगळ्यातून बाहेर पडायला मन आहे ना शेवटी, स्विच ऑन स्विच ऑफचं बटन नसतं. यावर मिट्टू म्हणते की वा, प्रेमाबद्दल खूप ज्ञान देता येतं गं तुला, पण वागण्यात तशी मॅच्युरिटी असते ना, तर बरं झालं असतं गं. तेव्हा तेजाला मिट्टूचा खूपच राग येतो. आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी अभ्यास करत असते. तेव्हा श्वेता तिच्यासाठी दूध घेऊन येते. तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई थँक्यू, मला खरंच गरज होती याची. तेव्हा श्वेता म्हणते की अगं थँक्यू काय त्याच्यात, किती दिवसातून तू परत अभ्यासाला लागलेस, बरं वाटलं मला बघून. आणि विचारते की चाललंय ना सगळं व्यवस्थित, होशील ना पास? यावर वल्लरी म्हणते की हो, पण मला खूप टेन्शन आलं आहे परीक्षेचं. तेव्हा श्वेता म्हणते की हो गं, गेले काही दिवस किती गोष्टी घडल्या आहेत आपल्या घरात, आणि त्यात हे तेजा आणि मिठ्ठूचं भांडण. यावर वल्लरी म्हणते की श्वेताताई, खरं सांगू का, मला ना प्रेरणाताई म्हणतात ना, ते पटतं हो कधी कधी. आपल्या घरात एक झालं ना की लगेच दुसरं काहीतरी होतं. आता श्वेता वल्लरीला म्हणते की मला सांग ना, तुला काय वाटतं, कोण चुकलं आहे आणि कोण बरोबर आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई, कोण चूक आहे कोण बरोबर आहे, एक वेगळीच गोष्ट येते माझ्या डोक्यात. मला सांगा, ज्यांच्यावर या दोघी प्रेम करत आहे त्यांना हे सगळं माहिती आहे का? अहो, त्यांना तर या गोष्टीची कल्पनासुद्धा नाही. अहो, हर्षित दादांचं काय? मला सांगा, हर्षित दादांना जर तिसरीच कोणती तरी मुलगी आवडत असेल तर मग तर या हर्षित दादांसाठी उगाच भांडत आहेत ना, काय उपयोग मग त्याचा? यावर श्वेता वल्लरीला म्हणते की तुझ्यासारखं दुसऱ्यांचं मन समजून घेणारी माणसं असली ना या जगात सगळी, तर अख्खं जग सुखी झालं असतं बघ. कोणाची भांडणं नाही, गैरसमजुतीमुळे नातं दुरावणं नाही, का दुसऱ्यांचं मन दुखावणं नाही, पण असं नसतं ना. तेव्हा वल्लरी म्हणते की असं का म्हणताय श्वेताताई? अहो, नात्यांचं काय तुम्हाला माहिती आहे का, एकमेकांच्या मनातलं ना सांगावं नाही लागत आपल्याला. आपला साथीदार ना आपल्या मनातला आपोआप ओळखायला लागतो, आणि अशामुळेच आपलं नातं घट्टसुद्धा होतं. यावर श्वेता म्हणते की तू नशीबवान आहेस गं, तुला तसा नवरा मिळाला आहे ना, सगळ्यांचं नसतं तसं गं. तेव्हा वल्लरी म्हणते की जाऊ द्या ना, आपण ना कशाला उगाच एवढ्या गंभीर विषयावर बोलतो, सोडून द्या ना. आणि ती श्वेताला म्हणते की श्वेताताई, तुम्ही मला सांगा ना, अनिमेष रावांना पण तुमच्या मनातलं कळतच असेल ना, ते पण तुमच्या मनातलं सगळं काही ओळखत असतील ना, हो की नाही? यावर श्वेता म्हणते की आता नको गं त्याचा विषय. आता वल्लरी श्वेताकडे बघून मनातच म्हणते की या दोघांचं काही बिनसलं तर नसेल ना. आणि ती श्वेताला विचारते की श्वेताताई, काय झालं तुमच्यात आणि अनिमेष रावांमध्ये, सगळं ठीक आहे ना, काही झालं तर नाही ना? तेव्हा श्वेता खूप चिडते आणि म्हणते की सारखा कशाला त्याचा विषय काढतेस गं, प्रत्येक बोलण्यात
तो यायलाच हवा का? आणि मला खूप झोप आली आहे, मी झोपते असं म्हणून ती झोपायला निघून जाते. आता वल्लरी आश्चर्याने श्वेताकडे बघत असते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.